नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब उद्यमशीलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. सहप्रायोजक द प्रधा स्टुडिओ. तर साडी हा प्रकार जगभरात माहितीचा तर आहेच, त्याबद्दल कुतूहल आहे, कौतुक सुद्धा आहे. तुम्हाला माहिती आहे आज जगभरात साडी विक्रीचं मार्केट किती आहे? अंदाजे $5.7 बिलियन, म्हणजेच 50,000 करोड. आणि ही इतकी प्रचंड विक्री आजची नाही आहे, तर ज्या काळात साडी हा प्रकार प्रचलित झाला म्हणजेच सिंधू संस्कृतीच्या काळापासून. थोडक्यात काय तर साडी विक्री किंवा निर्मिती करणारी कोणतीही व्यक्ती किमान 2 वेळचं जेवण सुटेल इतकं नक्कीच कमवू शकते. साडी विक्री मागचं एकूण गणित काय आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपल्याबरोबर इथे आहेत द प्रधा स्टुडिओमध्ये आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आणि दिल के करीब मीनाताई इनामदार. चला तर मग त्यांचं स्वागत करूया आणि दिलखुलास गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुम्ही आमच्या दिल के करीब आहातच आणि सगळेजण म्हणजे दिल के करीबचे सगळे प्रेक्षक, सगळे फॅन्स तुम्हाला ओळखतात. यस. आणि मी नेहमी तुमच्याबद्दल बोलते की तुमच्या साड्या जितक्या अप्रतिम असतात, तुम्ही व्यक्ती म्हणून सुद्धा तेवढ्याच अप्रतिम आहात. थँक्यू. आणि आमच्या सगळ्यांच्या लाडक्या सुद्धा आहात. यस. थँक्यू. सो तुम्हाला प्रथा माहितीच आहे. हो. आपण गिफ्टिंग करू आणि त्याच्यानंतर मग गप्पांना सुरुवात करू. यस, नक्की. सो आपली एक अतिशय दिल के गरीब मैत्रीण आहे निलिमा अमित. सगळेजण तिला ओळखतात. ती रेकी हीलर आहे, थीटा रेकी हीलिंग करते, लाईफ कोच आहे आणि तिने खूप छान पुस्तक लिहिलं आहे, एक आयुष्य अनेक प्रवास आनंदी जीवनाचं रहस्य. आता हे रहस्य तुम्हाला माहितीच आहे मीनाताई. सो पण तरी सुद्धा हे वाचा, खूप छान पुस्तक लिहिलं. थँक्यू. थँक्यू निलिमाताई. येस. अरे वा, छान लिहिलंय. तुमच्यासाठी काहीतरी मेसेज आहे का पुढे? हो. मेहनत आणि समर्पणातूनच आयुष्याची खरी कहाणी लिहिली जाते. निलिमा अमित. लव्ह अँड ब्लेसेस. व्हेरी नाईस. थँक्यू निलिमाताई. आणि हे पुस्तक जर का आपल्या मित्रमैत्रिणींना हवं असेल तर ॲमेझॉनवर इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये अवेलेबल आहे. बरं. थँक्यू. रोहन प्रकाशन सुद्धा आपल्या दिल के करीब आहेत, अनेक वर्ष आपल्याबरोबर आहेत आणि त्यांनी तुमच्यासाठी एक कादंबरी पाठवली आहे जिप्सी नावाची, जी लिहिली आहे केतन माणगावकर यांनी. सो तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या निमित्ताने अनेक लोकांना भेटता, तुमचा संपर्क येतो अनेक माणसांबरोबर, वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज बरोबर. तर या अशाच एका माणसाची गोष्ट आहे जो स्वतःचा शोध घेत असताना अनेक लोकांना भेटतो आणि त्याला अनेक अनुभव सुद्धा येतात. वाचा, नक्की आवडेल तुम्हाला. नक्की. येस. थँक्यू केतन. जिप्सी. आणि RDK20 हा जर का कुपन कोड दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांनी वापरला तर त्यांना मिळणार आहे रोहन प्रकाशनच्या सगळ्या पुस्तकांवर 20% डिस्काउंट. थँक्यू. नक्की वाचेन. येस. हे कलरफुल कुशन कवर्स तुमच्यासाठी तुमच्यासाठी प्रीती शहा यांनी. उलूक द आउल फाउंडेशन हा त्यांचा NGO आहे आणि खूप छान आर्टिफॅक्ट्स त्यांच्या इथे बनतात. तुमचा स्टुडिओ आम्ही बघितलाय, खूप छान आहे, कलरफुल आहे, पॉझिटिव्ह आहे. तर तिथे मला असं वाटतं तुमच्या स्टुडिओत हे छान दिसेल. प्रतिम आहे ना. खूपच छान. फिनिशिंग वगैरे खूप छान आहे. आणि ह्या NGOचा म्हणजे उलूक द आउल फाउंडेशनचा USP असा आहे की त्यांच्याकडे जी वस्तू बनते ना ती ड्युप्लिकेट होत नाही. म्हणजे हे सुद्धा 2 सेम आहेत पण ते एक्झॅक्टली सेम नसणार. कारण फॅक्टरीजमध्ये हे जे एक्सेस फॅब्रिक असतं ना त्यापासून या सगळ्या गोष्टी त्या बनवतात. उलूक द आउल नाव पण छान आहे ना. फार छान आहे. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. नक्की वापरीन मी आणि तुला फोटो काढून पाठवेन. येस. थँक्यू. मीनाताई, पॅकिंग नवीन आहे पण आपले मित्र जुनेच आहेत आणि अतिशय दिल के करीब आहेत. अद्वैत बापट. सहज हवन एंटरप्राइज हा त्यांचा ब्रँड आहे आणि ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला खरवस असतो त्यांचा आणि खूप खूप मस्त असतो. मला असं वाटतं गेल्या वेळेस आपण जेव्हा आलो होतो तेव्हा नक्की पुण्यामध्ये घेऊन आला होता तुम्ही. मनीषा घेऊन आली होती. छान, मस्त, खूप छान आहे.
नक्की खाणार. थँक्यू अद्वैत. या बात. आणखीन एक दिल के करीब मित्र निशांत आवळे. चेरी पिक हा त्यांचा ब्रँड आहे आणि तुमच्यासाठी मस्तपैकी अशी व्हायब्रंट तुमच्यासारखीच अप्रतिम अशी बॅग पाठवली आहे. थँक्यू. अरे वा, हे पण आहे त्याच्यावर टॅग आहे ना. टॅग आहे. अरे वा, मस्त मस्त. खूप छान, खूप छान. थँक्यू व्हेरी मच. आणि या सगळ्या बॅग्सवर निशांत दादांनी 35% डिस्काउंट ठेवला आहे फक्त दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. थँक्यू. सो आपण सुरुवातीपासून सुरू करूया. आपल्या अनेक मैत्रिणी आहेत जो हा व्यवसाय करतायत. अनेक मैत्रिणी अशा सुद्धा आहेत ज्यांना हा व्यवसाय करायचा आहे, कारण साडी हा जिव्हाळ्याचा विषय असतो प्रत्येकीचा. मला ॲक्च्युली सुद्धा एकदा मनात येऊन गेलं होतं की आपण साड्यांचा व्यवसाय करूया का, कारण साडी हा माझा वीक पॉईंट आहे. तर आपल्या अशा मैत्रिणींसाठी ज्यांना हा व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी आपण जर का आपल्याला माहिती द्यायची असेल तर सुरुवातीपासून हा व्यवसाय कसा तुम्ही सुरू केलात, काय काय अडथळे येऊ शकतात किंवा तुम्हाला आले याबद्दल सांगू शकाल का. आणि ऑफकोर्स नाव अप्रतिम हे कसं पडलं. हो, नक्की सांगते. अप्रतिम नाव हे जेव्हा मी व्यवसाय सुरू करायचा तेव्हा मी काय म्हणतो आपण, इतकी सुरुवात होती माझी की मला त्यातलं खरंच काहीच माहिती नव्हतं. म्हणजे आपल्याला शॉप ॲक्ट लागेल हेही मला माहिती नव्हतं. मग जेव्हा मला कळलं शॉप ॲक्ट आपल्याला करायचं आहे तेव्हा मी एका व्यक्तींना भेटायला गेले आणि त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला, तुम्ही नाव काय ठेवणार आहात. आणि हे मला माहितीच नव्हतं की असं नाव पण आपल्याला ठेवावं लागेल म्हणून. तर मी जरा विचारात पडले काय ठेवावं. पण मला खूप दिवस असं जेव्हा आपल्याला आधी सुरुवातीला चालू असतं मनामध्ये की काहीतरी सुरू करूया, काहीतरी सुरू करूया, तेव्हा एकदा माझ्या मनात येऊन गेलं की माझ्या आईवडिलांचं नाव त्या नावात असावं असं. आणि माझ्या बाबांचं नाव अनंत आणि आईचं नाव प्रतिभा, म्हणून ते मी अप्रतिम असं मला वेळेवर अचानक सुचलं. म्हणून ते नाव अप्रतिम ठेवलं. कमाल कमाल. ही स्टोरी माहित नव्हती आणि इंटरेस्टिंग आहे. आणि त्या नावाचा मला आईवडिलांच्या आशीर्वादाचा एवढा फायदा झाला असं म्हणायला हरकत नाही. ताई, आता तुम्ही म्हणालात शॉप ॲक्ट. सो हे जर का आपल्या मैत्रिणींना सांगायचं असेल शॉप ॲक्ट लागतं या व्यवसायासाठी, म्हणजे नेमकं काय असतं ते. शॉप ॲक्टचं कसं लायसन्स असतं. लायसन्स असतं. तुमचं प्रॉडक्ट काय आहे याची माहिती द्यावी लागते आणि काही काळानंतर ते तुम्हाला रिन्यू करावं लागतं. अच्छा, ओके ओके ओके. बरं, तुम्ही हा व्यवसाय चालू केला तो किती वर्षांपूर्वी, आणि ॲक्च्युली आपण एका एपिसोडमध्ये मेन्शन सुद्धा केलं होतं आणि तुम्हाला शुभेच्छा सुद्धा दिल्या होत्या, पण तरी ते साल काय होतं आणि त्यावेळेला अडथळे कोणकोणते आले तुम्हाला. मला सुरू करून आत्ता 3 मार्चला 38 वर्ष झाली. 38 वर्ष. आणि तो सुरू करतानाची माझी सुरुवात तुम्हाला सांगते मी की माझे वडील रिझर्व्ह बँकेत, माझा भाऊ रिझर्व्ह बँकेत आणि आई ट्युशन्स घ्यायची. कॉन्व्हेंटच्या मुलांना मराठी शिकवायची. त्यामुळे त्या काळामध्ये, म्हणजे ही गोष्ट मी जवळजवळ 45-46 वर्षापूर्वीची सांगते, त्या काळामध्ये वडील रिझर्व्ह बँकेत आहेत म्हटल्यानंतर तुम्हाला मिळू शकत होती नोकरी आणि त्याप्रमाणे मला मिळत पण होती. पण मला जेव्हा वडिलांनी सांगितलं की अशी अशी तुला बँकेत नोकरी मिळते, तू करणार का, तर जेव्हा हॉलमध्ये आई वडील आणि भाऊ तिघं एकत्र बसलेले दिसले तेव्हा कळलं माझ्याबद्दल काहीतरी बोलायचं आहे म्हणून. तर म्हटलं नाही, मला नाही करायची. तर आई म्हणाली का नाही करायची. म्हटलं मला असं काही डोक्यात प्लॅन अजून नाही आहे, फक्त एवढं नक्की माहिती आहे की मला नोकरी नाही करायची. काय करायचं हे पिक्चर माझ्या डोक्यात मनात क्लिअर नाही, पण नोकरी करायची नाही एवढं नक्की. आणि आमच्याकडे सगळे तसे कुठलंही कंपल्शन न करणारे असल्यामुळे ते म्हणाले हरकत नाही, तिला काय करायचं ते करेल, आता आपण हा विषय इथेच थांबूया. पण झालं काय सुलेखा की आता माझी जबाबदारी वाढली. किंवा रे मला वाटलं काहीतरी कडाडून विरोध होईल अमुक तमुक, तसं काहीच झालं नाही. त्याच्यामुळे माझी जबाबदारी वाढली की आता आपल्याला स्वतःला काहीतरी प्रूव्ह करायला हवं म्हणून. आणि इन द मीन टाईम माझं लग्न झालं. माझ्या मिस्टरांचं नाव अनिरुद्ध इनामदार आणि मी पुण्याला आले.
तर पुण्याला आल्यानंतर माझे एक काका काकू सोडून माझ्या कोणीही ओळखीचं नव्हतं. मी मुंबईची, लग्न करून पुण्यात गेले आणि एकही जण माझं काका काकू सोडून आणि नवरा कोणी ओळखीचं नव्हतं. आणि एक दिवस अनिरुद्धनी मला सांगितलं की सौ मीना इनामदार फुलस्टॉप, एवढीच तुझी आयडेंटिटी नसावी असं मला वाटतं. तू स्वतःची आयडेंटिटी निर्माण कर आणि त्याच्यासाठी तुला काय करायचं ते तू केलंस तरी मला चालेल, माझं ऑब्जेक्शन नाही आहे. आणि मला हे ऐकून असं वाटलं की अरे बापरे, तिकडे आई वडील आणि भाऊ आणि हे चौथे आले आता आपल्यावर जबाबदारीचं टाकणारे असे. पण मग मी मनाने ठरवलं आणि त्या काळामध्ये मॅक्झिमम साड्या नेसणं ची प्रथा होती आणि त्याप्रमाणे तेव्हा मी खूप बारीक होते. अजूनही छान बारीकच आहे. नाही बारीक नाही, तेव्हाची बघितलं तर नाही आता. तर तेव्हा मी मुंबईमध्ये सायनला गांधी मार्केट म्हणून आहे, अजूनही आहे. माहिती ना, मी लहानपणी खूप शॉपिंग कॉलेजमध्ये खूप छान, म्हणजे तिथे हिंडायचं म्हणजे अगदी वा मस्त वाटायचं. तर तिथे मी फिनले कंपनीच्या ऑर्गंडीच्या साड्या मिळायच्या आणि त्या कशा असायच्या तर 2 साड्या एकत्र करून जॉईन करायचं आणि त्या जॉईनवर मशीनवर कसायचं. हां, आणि अतिशय सुंदर कलर्स मिळायचे. तर त्या मी नेसायचे, कारण बारीक असल्यामुळे जरा त्यातल्या त्यात मी फुगलेली अशी दिसेल म्हणून. आणि मी जिथे राहत होते तिथे आजूबाजूच्या बायकांना त्या साड्या इतक्या आवडायच्या की नाही तुझ्या अंगावर साडी छान दिसते असं सगळे म्हणायला लागले. मग नंतर म्हणायला लागले की आम्हाला अशा मागवून देशील का. मग मी त्या साड्या म्हणजे काय म्हणतो आपण खास लोकाग्रहास्तव साड्या आणायला सुरुवात केली आणि त्यांना दाखवायचं. आणि पहिली जी माझी सुरुवात होती ती 35 रुपयाची साडी अशा 6 आणल्या आणि 55 रुपयाला विकल्या. ही माझी सुरुवात पहिली. 35 रुपयाला साडी. ही आता 45-46 वर्षापूर्वीची गोष्ट. फिनले ऑर्गंडीच्या होत्या त्या. मग तिथे मला असं क्लिक झालं की अरे आपला चॉईस आवडतोय यांना, फक्त आपल्याला आवडून नाही. मग मला की नाही आपण हे करू शकतो, करून बघायला हरकत नाही. मग मी माझे सासू सासरे, आई वडील, अर्थात अनिरुद्ध सगळ्यांना सांगितलं की माझ्या डोक्यात हे आहे की मी करून बघते. आय एम नॉट शुअर की मला जमेल की नाही, पण करून बघायला काय हरकत आहे. तर सगळे म्हणाले अगदी काही हरकत नाही, आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू सुरुवात कर. आणि तिथून मग माझी ती सुरुवात झाली. वा 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 वा. बरं, व्यवसायाला लागतं ते भांडवल, ते कसं उभं केलं तुम्ही? म्हणजे यजमानांची साथ होती का तुम्हाला बाहेरून पैसे उचलावे लागले, का आईवडिलांनी मदत केली, भावानी केली? नाही, त्याच्या बाबतीत थोडीशी माझी मतं अशी होती की आता हे अप्रतिम मी चालवते, हे माझं बाळ आहे, मग ह्याचं जे काही करायचं ते मी करणार. त्यामुळे मला सासऱ्यांनी सांगितलं की तुला काहीही आर्थिक मदत लागली तरी मी तुझ्या पाठीशी उभा आहे. वडिलांनी सांगितलं, अनिरुद्धनी सांगितलं. पण माझं थोडंसं असं म्हणणं होतं की पहिल्या 35 रुपयाच्या 6 साड्या द्यायला तुम्ही मला मदत केलेली आहे. आणि थोडंसं सुलेखा कसं माहिती आहे का, लहानपणापासून आपल्याला सेविंग, काटकसर हे इतकं काय म्हणतो मनावर ठसलेले असतात हे संस्कार, की तसं माझं की नाही सेविंग करणं मस्त आहे. आणि तसे माझे पैसे थोडेसे होते साठलेले. तर मी काय केलं, सिंथेटिक आणि फिनलेच्या ऑर्गंडी साड्या अशा ह्याच्यात मी मर्यादित इन्व्हेस्टमेंट केली. आणि मला तर पुण्यात कोणी असं माहिती नव्हतं. मग मी काय केलं की हा अभ्यास आधी मी केला. जेव्हा माझा निर्णय झाला की आपण आता हा बिझनेस करायचा, तेव्हा मी थोडासा त्याचा अभ्यास केला. तो कसा केला? म्हणजे मी लक्ष्मी रोडवर तेव्हा खूप अशी दुकानं, आता जो सुळसुळाट आहे तसा नव्हता. तर मी प्रत्येक दुकानदाराला जाऊन भेटायचे आणि माझं लक इतकं छान की सगळे मला माहिती द्यायची. म्हटलं हे माझा असा बिझनेस सुरू करायचा विचार आहे तर काय करू. तर त्यांच्याकडून जी मला माहिती मिळायची ती लाख मोलाची मदत होती. आणि अजूनही मी त्यांच्याकडे मला काही अडलं तर जाते. हे म्हणजे मला खरंच जरा कौतुकास्पद वाटलं. आणि मग मी त्या साड्या घेऊन पुण्याला लकडी पूल जो आहे त्याच्या पलीकडे सगळी ऑफिसेस
लंच टाईममध्ये कव्हर करायची. अच्छा. मी घेऊन जायची ना बॅगांमधून साड्या. हो, त्याला कडाडून विरोध होता माझ्या दोन्ही सासर माहेरकडून. पण म्हटलं प्लीज मला हवं ते मला करू देत, पण मला जम बसवायचं म्हटल्यावर मला हे केलं पाहिजे असं मी त्याला समजावून सांगितलं. आणि मग एक्साईज, इन्कम टॅक्स, नंतर इन्शुरन्स ऑफिसेस, सगळ्या बँका, कॉलेज, शाळा, जेणेकरून जिथे मला ॲट अ टाइम 15 ते 20 बायका मिळणार. अच्छा. पण मग तिथे शिरकाव कसा केलात तुम्ही? मी सांगायचे जाऊन त्यांना की असं असं मी येणार आहे उद्या दुपारी असं. आणि बायकांना एकदा साड्या म्हटलं की ते सगळं विसरतात. त्याच्यामुळे सगळ्यांची मला लकीली परवानगी मिळायची. ते मला म्हणायचे की फक्त एक करा तुम्ही की तुम्ही लंच टाईममध्ये या, नाही तर आमचे बॉस ओरडतील असं. तर म्हटलं हरकत नाही. मग मी प्रत्येकाच्या लंच टाईमला दिवस ठरवून जायचे. सिंथेटिक साड्या आणि ऑर्गंडी. आणि त्याचा परिणाम माझ्या तब्येतीवर असं झाला की मला ते उचलून उचलून स्लीप डिसचा प्रॉब्लेम झाला. पण ठीक आहे, काहीतरी तुम्हाला सहन करावं लागतं. आणि तेव्हा मी जे गणित मांडलं तेव्हा असं होतं की मी रिक्षाने जायचे. तर रिक्षाने या ऑफिसहून त्या ऑफिसला असं सगळं करून साड्या विकून यायचं असेल आणि रिक्षाचे पैसे जर का द्यायचे असतील तर कंपल्सरी तुमच्या रोज 8 साड्या विकल्या जाणं आवश्यक होतं, तर तुला रिक्षा परवडणार होती. बापरे. आणि मग ते गणित मी बसवलं की बरोबर आहे, एवढं केलं तर एवढं. बरं मी असं नाही कधी केलं की उगीच आपलं बॅगा घेऊन चालते वगैरे, हे काही केलं नाही. कारण आपली तब्येतही महत्त्वाची आणि दोन्हीकडची बॅकग्राऊंड माझी इतकी छान होती की त्यांना हे मी करते हेच मुळात मान्य नव्हतं. पण आपल्याला जर का कस्टमर्स गोळा करायचे असतील तर ही सुरुवात करणं मला आवश्यक होती. आणि त्याच्यानंतर एक दिवस असं झालं की माझे सासरे डॉक्टर विबा इनामदार, शिक्षणतज्ज्ञ, त्यांना माझ्या या कामाचं प्रचंड कौतुक होतं. आणि ते काही कामासाठी जेव्हा पुण्यात यायचे तेव्हा एक दिवस ते आले आणि मला म्हणाले तुझ्यासाठी मी एक गिफ्ट आणलं आहे. म्हटलं अरे वा, काय आणलं आहे म्हटलं आप्पा तुम्ही. तर त्यांनी माझी तिथे व्हिजिटिंग कार्ड करून मला आणून दिली की तू जातेस ना, जाणारच आहेस ना, मग प्रत्येकाला निदान हे व्हिजिटिंग कार्ड तुझं दे, त्यांनी तुझा बिझनेस वाढायला मदत होईल. म्हणजे खरंच आय एम लकी की इतके छान सासरे मला मिळाले. आणि मग हळूहळू सगळ्या बायकांना ते हिच्या साड्यांचा चॉईस तर मी सिलेक्ट करायचे, त्यामुळे त्यांना आवडायचंच सगळ्यांना. असं करता करता ऑफिसमधल्या बायकांना आपण काय म्हणतो, माझ्या साड्यांचा चस्का लागला की आता हे आहे. पण अशी सुरुवात झाली. त्याच्यानंतर मग मी घरून करायला लागली बिझनेस. आणि मग हे करता करता मला एक्झिबिशन्स बघायची प्रचंड आवड, छंद म्हण. म्हणजे ते पुण्यात कुठेही असू दे ते मी बघणारच. मग कशाचंही असू देत, बिल्डरचं असू दे, साड्याचं असू देत, काय खाद्यपदार्थांचं असू देत, काही असू देत, एक्झिबिशन बघायचं. तर तसं मी एका एक्झिबिशनला गेले होते आणि एक विणकर मला तिथे भेटला. आणि त्याला मी म्हटलं आपकी साडी बहुत अच्छी आहे, म्हटलं मी बिझनेस सुरू करणार आहे, तर तुम्ही मला सिल्कच्या साड्या सप्लाय कराल का. खरंही माझी फारच मोठी उडी होती, पण कुठे कॉटन आणि सिंथेटिक साड्या आणि कुठे एकदम हँडलूमच्या सिल्क. तर तो म्हणाला हां दीदी करूंगा. म्हटलं मग मी माझं कार्ड दिलं आणि त्याला सांगितलं की तुमचं एक्झिबिशन संपल्यानंतर तुम्ही माझ्या घरी या आणि मग तिथे आपण बोलू, इथे नको बोलायला. म्हटलं बरं. आणि संपल्यानंतर तो घरी आला. घरी आल्यानंतर आमचं बोलणं झालं. तर त्याला म्हटलं की तुझ्या साड्या मला खूप आवडल्या, पण आपल्या टर्म्स अँड कंडिशन्स काय असतील ते महत्त्वाचं आहे. कारण तुझ्या ज्या कंडिशन्स असतील त्या मला पटल्या पाहिजेत म्हणण्यापेक्षा जमल्या पाहिजे. बरोबर. तर तो म्हणाला दीदी एक 2-3 ट्रान्झॅक्शन होने के बाद हम देखेंगे. म्हटलं ठीक आहे. मग परत ह्या साड्या जमवून मी पैसे बाजूला ठेवले होते, ते मी इन्व्हेस्ट करून त्याच्याकडून थोड्याशा साड्या घेतल्या. कारण असे काही खूप माझ्याकडे नव्हते तेव्हा. आणि नंतर मग पहिली एक 2-3 ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर तो आला आणि मला म्हणाला दीदी आपको क्या करना है. तर म्हटलं मुझे 1-1.5 महीने का क्रेडिट चाहिए. अच्छा. तर तो म्हणाला 1-1.5 महीने का. म्हटलं हां. तर तो म्हणाला नाही 1.5 महीना तो नहीं, 1 महीने का मैं दूंगा, लेकिन 1 महीने का देने के बाद 1 दिन भी मुझे ऊपर नहीं चलेगा. अच्छा. आणि दुसरं हे त्यांनी सांगितलं की इन एनी केस न विकल्या गेलेल्या तुमच्या साड्या मी परत घेणार नाही. हो.
हा नियम आहे माझा. आणि प्रत्येक व्हिवर्सचा आता तोच नियम असतो की न विकलेल्या साड्या नाही परत घेणार. हां, त्याच्यात काही डिफेक्ट आहे काय आहे देन इट्स ओके, पण नाही तर नाही घेणार. म्हटलं बरं. आणि खरं म्हणजे कसं होतं माहिती का, तेव्हा माझ्या संमिश्र भावना होत्या की एकीकडे मला आनंद होता की 1 महिन्याचं क्रेडिट मिळालं. आणि सुरुवातीला म्हणजे अगदी 2-3 वर्ष झाली होती, 1 महिन्याचं क्रेडिट मिळणं हे खूप मला अचिव्हमेंट वाटली माझी की अरे बापरे, आपण 1 महिना याच्या साड्या विकून त्याला द्यायचे. ॲट द सेम टाईम हेही मला वाटलं की 1 महिन्यात आपण विकू ना, पण ही रिस्क मी घेतली होती आणि ही जबाबदारी माझ्यावर आली होती. पण मला ते जमलं आणि त्या सगळ्या साड्या माझ्या विकल्या गेल्या. आणि तो आल्यानंतर त्याच्या हातात आधी पैसे ठेवले. तर अशी ती सुरुवात झाली. आणि मग कालांतराने असं झालं की कसं असतं माहिती आहे का, बिझनेस तुमचा सुरू केल्यानंतर तुमची साडीची कॉस्ट प्राईस, तुमची सेलिंग प्राईस, त्यातून मिळालेला तुमचा प्रॉफिट, हे महिन्याच्या शेवटी जेव्हा तुम्ही गणित मांडता तेव्हा तुमचा जो प्रॉफिट आहे तो कसा, कुठे आणि किती इन्व्हेस्ट करायचं ह्याचं प्लॅनिंग जर का तुम्ही व्यवस्थित वेळेत केलं तर पुढे तुम्हाला आपोआप भांडवल निर्माण होतं. पण मग ते प्लॅनिंग तुम्हीच करायचं? मीच करायचे. अर्थशास्त्र होतं माझा विषय, त्यामुळे ते थोडंसं मला जमायला लागलं होतं. आणि मग इन एनी केस पैसे बँकेचे म्हणजे काय म्हणतो लोन वगैरे घ्यायचं नाही किंवा अनिरुद्धकडून पण नाही, सासऱ्यांकडून नाही, वडिलांकडून. जेवढं जमेल तेवढं पण माझ्या स्वतःच्या ह्याच्यावर मी करीन असं मी ठरवलेलं होतं. पण ते जमायला लागलं. आणि माझं नशिबाने साथ इतकी चांगली दिली की जसे मला माउथ पब्लिसिटीने कस्टमर्स मिळाले, साडीप्रेमी मिळाल्या, तसे मला सुलेखा माउथ पब्लिसिटीने व्हिवर्स मिळाले. म्हणजे कोरोनापर्यंत माझे 19 व्हिवर्स होते. अच्छा. हां. आणि ते कसे मिळाले की ह्या व्हिवरनी सांगितलं की ती 1 महिन्याचा क्रेडिट मागते, पण जाऊ तेव्हा तिचे पैसे तयार असतात. आणि असं कळल्यामुळे एका मागोमाग एक असे साधारण 2 ते 2.5 वर्षात, त्याच्यानंतर 2 ते 2.5 वर्षात माझ्याकडे 19 व्हिवर्स झाले. मग ते ऑल ओव्हर इंडियाचे होते. आणि मग नंतर मला हळूहळू कळलं की अरे हो, व्हिवर्स मिळाले, सगळ्यांना आपल्याला 1 महिन्याला तयार झाले, पण आपली जबाबदारी अजून वाढली. आपण अजून मोठी रिस्क घेतली की ह्याला एकट्याला मी मॅनेज करत होते, मला जमत होतं, या सगळ्यांना जमेल का करायला. पण मग मी पैशाची मॅनेजमेंट आपण म्हणतो ते तसं केलं की ह्याच्या साड्या विकले की त्याच्या पाकिटात पैसे, ह्याच्या साड्या विकल्या की त्याच्या पाकिटात पैसे, असं करत गेले. मग ज्यांचं पाकिट जेवढे पैसे हवे तेवढे फुल भरल्यानंतर जे उरतील तेवढे मी सेव्हिंग केलेले पुरत होते. त्यामुळे ही जी काय म्हणतो आपण आर्थिक गणित आहे ते जमवता आलं मला. आणि ते प्रत्येकाला जमवायला आलं पाहिजे. आणि ते प्रत्येकाला म्हणजे असं नाही की आता मी पैसा कमवायला लागलेली आहे तर मला काय हवं ते घेणार. नशिबाने काय झालं, मला घरी काहीही माझ्या आर्थिक मदतीची गरज नव्हती, म्हणजे नवऱ्याला किंवा असं. त्यामुळे मग मला ते फ्री हँड होता. तुम्हाला जर का घरच्या जबाबदाऱ्या आर्थिक पण काही असतील तर मग मी हे नसते करू शकले की त्या घरातही खर्चाला द्यायचे आणि शिवाय हे विवर हे नाही. ते जे एक बॅक ऑफ द माइंड आपल्याला कुठेतरी असतं की हां मला घरी काही द्यायचं नाही, तो एक मोठा मला आधार होता. नाही, पण कुठलाही व्यवसाय करताना किंवा कुठलंही काम करताना, आता आमचं काम म्हटलं तर आम्ही 15-20 तास घराबाहेर असतो, शूटिंग करत असतो, पण घराचा सपोर्ट, कुटुंबाचा सपोर्ट सगळ्यात महत्त्वाचा असतो. सो ती एक गोष्ट खूप महत्त्वाची असते जी प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. अगदी. म्हणजे माझं तर म्हणणं असं आहे की कुठलीही स्त्री, म्हणजे आपण म्हणतो ना प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, तर माझं असं माझ्या अनुभवावरून ना की प्रत्येक यशस्वी स्त्री मागे एक पुरुष असतो. अनिरुद्धनी मला आयुष्यभर या गोष्टीत इतकी साथ दिलेली आहे. केवळ तू पण आता मी आज बघितलं, आज सकाळी 6ला तू मडला जाऊन शूटिंग करून धावत पळत इथे माझी मुलाखत घ्यायला आली आहेस. तर मी बघितलं की आपल्या कुठल्याही क्षेत्रातल्या स्त्रीला वरती जाण्यासाठी खूप कॉम्प्रोमाइज करावं लागतं. हो ना, कारण नवरे म्हणाले नाही करायचं, घरात बस, तर मग आपण काय केलं. किंवा मुलांनी सुद्धा. हो ना, हो ना. आता मुलं मोठी झाली, लग्न झालं वगैरे सगळं ठीक आहे, पण सुरुवातीला त्यांना हवं तेव्हा मे बी आई नसेल मिळाली, पण त्यांनी कंप्लेंट न करणं हा सुद्धा घराचा प्लस पॉईंटच एक
मला वाटतो म्हणजे खरं, की खरं. त्याच्यामुळे असं कधीच नसतं की मी वरती गेले नाही. तुमच्या आजूबाजूला अख्खं जग असतं हो. तेव्हा तुम्ही वरती एका प्रकारचं जाता. टीमवर्क आहे ना ते पण. एक्झॅक्टली टीमवर्क आहे. त्यामुळे ते जमत गेलं मला. म्हणजे असं असतं की आता आमच्याकडे गौरी, गणपती, नवरात्र, दिवाळीत एक आमची ब्रह्माची पूजा असते. हे सगळे कुळाचार असतात. पण ते आपल्याला करायलाच पाहिजे. पण बिझनेस तू तुझ्यासाठी करतेस. त्यामुळे हे मला करणं ही माझी घरची बांधिलकी आहे. ते सगळं करून तुला हे जमत असेल तर त्याचं कौतुक होईल, नाही तर नाही होणार. कमिंग बॅक टू द पॉइंट ताई, तुमच्या मनासारखा सगळ्यात पहिला प्रॉफिट कधी झाला तुम्हाला? किती वर्षानंतर, म्हणजे व्यवसाय चालू केल्यानंतर? हो. मनासारखा मला, म्हणजे बारीक सारीक होत असेल पण तुमच्या मनासारखा हां. प्रॉफिट? पहिला माझा तो 35चा हां, 55ला हां, विकली, हां. 20 रुपये मिळाले, हां. 6 साड्यांचे, तो वेगळा. पण त्याचा आनंद मला खूप होता की आपण काहीतरी करू शकतोय. तर पहिला मोठा तुझ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे पुण्यामध्ये एक डॉक्टर होते तेव्हा आणि त्यांना गायत्री याग करायचा होता आणि गायत्री यागासाठी त्यांना 20 साड्या हव्या. तर मला हर्षभर झाल्या. एका व्यक्तीने 20 साड्या घेणं म्हणजे काय. पण हे केव्हा, साधारण माझ्या बिझनेस सुरू होऊन 5-6 वर्ष झाल्यानंतर. तोपर्यंत मी त्यांच्यापर्यंत पोहोचले ह्याचंच मला आश्चर्य वाटलं, माउथ पब्लिसिटी थ्रू. आणि ते माझ्याकडे आले आणि 20 साड्या घेतल्या. तर काहीतरी 1,500-2 हजाराच्या असतील, तेव्हा काय किमती फार नसायच्या. आणि मला तो इतका आनंद झाला की मी डायरी मेंटेन करते हिशोबाची. तर त्या डॉक्टरांचं नाव, या साड्या आणि 20 × 1500-2000 ज्याची किंमत करत ते मी केलंच नाही. ते मला म्हणाले तू अगो काय केलंस आहे की मला एवढा आनंद झाला की 20 साड्या एकदम. तो पहिला माझा प्रॉफिट. एका डॉक्टर दिवाण म्हणून होते. अच्छा त्यांच्या. अच्छा अच्छा. ताई, आत्ता इतक्या वर्षानंतर किती माणसं आहेत हाताखाली कामाला? माझ्या हाताखाली 2 मुली आहेत आणि हे वाहन चालक आहेत माझे. पण त्या 2 मुली इतकीच मदत मला करतो. अच्छा. आता 3 आहेत माझ्याकडे. बर 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 बर. आणि स्टाफ हँडल कसा करता तुम्ही? कारण व्यवसायातला हा सुद्धा एक खूप मोठा भाग आहे. माझ्याकडे पूर्वी 4 जणी होत्या, आता 2 आहेत. त्याला कारण असं आहे की आफ्टर कोरोना त्यांना काही कारणामुळे त्या नाही येऊ शकल्या. कसं असतं सुरेखा माहिती आहे का, आपल्याला घरची स्वयंपाक, धुणं, भांडी, केर, फरशी, डस्टिंग हे जे वरकाम असतं त्याला बायका मिळतात. पण ह्या ज्या मला साड्यांकरता ज्या मुली मिळाल्या, त्यांची निवड करणं खूप अवघड असतं. कारण मुळात त्यांना साड्यांबद्दल आवड असली पाहिजे, त्यांना साड्यांबद्दल माहिती असली पाहिजे, त्यांना साड्यांचं ट्रेनिंग देणं, साड्यांचे प्रकार ओळखणं, शिकवणं हे एक चॅलेंज असतं. कारण त्यांना कधीच माहिती नाही ना, सिंथेटिकच्या पुढे कधी नेसलेल्या नाही आहे, तर त्यांना या साड्यांचं कसं कळणार. पण परत माझ्या नशिबाने त्या दोन्ही मुली मला अतिशय चांगल्या निघाल्या माझ्या. आणि खूप त्यांचं काय म्हणतो आपण, पटकन त्या शिकल्या. पण हा स्टाफ मेंटेन करणं हे खरंच खूप अवघड असतं, खूपच अवघड असतं. म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा माझ्याकडे 4 जणी होत्या तेव्हा चा एक अनुभव सांगते तुला मी की दिवाळीच्या वेळेमध्ये आता मी सगळ्या स्टँड केलेत आणि त्याला साड्या लावलेल्या आहेत आणि 10च्या किंवा 15च्या पुढच्या 25पर्यंतच्या साड्या फक्त कपाटात, बाकी सगळे मी स्टँड केले. त्यामुळे त्या मुलींचं काम तसं कमी झालं. कारण आता मी तेव्हा राहत नाही, तू आलेली आहेस तिथे. आता मी तिथे राहत नसल्यामुळे ते मला शक्य झालं. पण पूर्वी तिथे राहून मी हा बिझनेस करायचे, त्याच्यामुळे मला ते करता आलं नाही. डोक्यात कल्पना होती पण करता आलं नाही. तर तेव्हा लग्नाचा सीझन किंवा दिवाळीचा सीझन असेल तर तेव्हा असं फॅनपर्यंत ढीग जायचा, साठून एका दिवसाचा, 10 ते 8 या वेळेमध्ये. आणि मग त्याच्या घड्या घालायच्याशिवाय दुसऱ्या दिवशी 10ला तुम्ही दाखवणार काय. मग मी त्या 4 मुलींना घरी पाठवायचे संध्याकाळी 7 वाजता, रात्री 10पर्यंत त्यांना बोलवायचे आणि 10 नंतर त्या 4 आणि मी असं आम्ही पहाटे 3पर्यंत घड्या घालायचो. असं हे
बऱ्याचदा केलेला आहे, स्पेशली तुमचा जेव्हा सीझन असतो तेव्हा. तर तेव्हा माझी मुलं आणि अनिरुद्ध मला म्हणायचे, त्या घालतायत ना गड्या, तू का जागतेस, तू झोप. म्हटलं नाही, बिझनेस माझा आहे, त्या माझं काम करतायत, त्या मला मदत करतायत आणि मी त्यांच्याबरोबर जागले तरच त्यांना मी त्यांच्यातली एक वाटू शकेल आणि मला छान रिस्पॉन्स मिळेल. तर तसं आम्ही 3 वाजेपर्यंत जागायचो, घड्या घालायचं. कसं असतं, दोघींनी समोरासमोरून बसून घालायच्या घड्या आणि एकीने इस्त्री करायची, म्हणून 5 जणी लागतात. हां, तर ते पहाटे असं ऐकताना सोपं काम वाटतं, पण ते नाहीये, खूप अवघड आहे. मेंटेन सुद्धा अगदी मेंटेन करणं, त्या कपाटात लावणं, तर तुम्हाला स्टॉक टेकिंगच्या वेळेला बरोबर स्टॉक घेता येते. एखादी पैठणी जर का तुम्ही गढवालमध्ये किंवा गढवाल कांजीवरमध्ये गेलं तर स्टॉक टेकिंग सगळं चुकतं. त्यामुळे ते अत्यंत आवश्यक असतं करणं. आणि मग 3 वाजता आम्ही झोपायचो. सकाळी मी त्यांच्या आधी उठायचे, त्यांचा चहा आणि ब्रेकफास्ट करून ठेवायचे आणि मग त्यांना उठवायचे. मग त्या घरी जायच्या आणि मग 11 वाजता परत यायच्या. तर घरी गेल्यानंतर त्या जे काही माझ्याबद्दल सांगायच्या की आम्ही चहा घेऊन आलो, ब्रेकफास्ट करून आलो, तेव्हा त्यांच्या घरच्यांना अप्रतिमबद्दल खात्री वाटणं. बरोबर. इथे आपण तो स्टाफ छोट्या छोट्या गोष्टी असतात. हां, की त्यामुळे मला तो त्रास कधी स्टाफचा असा नाही झाला कधी. आणि काय व्हायचं होतं का, डिसेंबरमध्ये वगैरे पुण्यात थंडी भरपूर असते, त्यामुळे आपण डिंकाचे लाडू वगैरे घरातल्यांसाठी वगैरे करतो. आणि माझ्या घरूनच तो हा व्यवसाय होता, त्याच्यामुळे त्या मुली मला लाडू वळायला वगैरे मदत करायच्या. तर एकदा सहज त्या म्हणाल्या की आम्हाला कुठलं डिंकाचे लाडू वगैरे खायला मिळायला. तर मला ते खूप वाईट वाटलं की हे चुकीचं आहे असं. मग मी त्यांना म्हटलं, बरं बघू आपण काहीतरी. आणि मी एक 7-8 दिवसातच 100 डिंकाचे लाडू केले. अर्थात त्या चौघींनी मला मदत केली आणि त्या चौघींना 25-25 डिंकाचे लाडू दिले. तर अशी ट्रीटमेंट जिथे मिळते ते नाही आपल्याला सोडून द्यायचा विचार करणार. आणि कालांतराने सुलेखा असं झालं की त्यांना अप्रतिम स्वतःचं वाटायला लागलं की हे माझं आहे, म्हणजे कुठेही चुकारपणा नाही. किंवा काही वेळेला असतं पण पाट्या टाकायचं काम करतात की आपल्याला फक्त 8 तास भरून काढायचे, पण असं त्या बाबतीत कधीच नाही झालं त्यांच्या बाबतीत. तरी पण एक सांगू, आपण कधी कधी ना म्हणजे नेहमीच आपण चांगल्या मनाने ह्या गोष्टी करतो, पण असं मी माझ्या मोठ्यांकडूनच ऐकलंय की आपण खूप चांगुलपणा जर का दाखवला ना, तर त्यांना असं वाटतं की अरे आपण यांचा ॲडव्हान्टेज घेऊ शकतो. असं कधी तुमच्या बाबतीत, म्हणजे फक्त स्टाफबद्दल नाही पण लोकांबद्दल, कारण इतक्या लोकांच्या संपर्कात तुम्ही येता, कस्टमर्स म्हणू नका किंवा व्ह्यूअर्स म्हणू नका, असं कधी झालंय का तुमच्या बाबतीत? हो, बऱ्याचदा झालेलं आहे. म्हणजे खरं सांगू का, मी नेहमी म्हणते ज्याला बिझनेस करायचा ना, त्यांनी समोरून जेव्हा आपल्याबद्दल अशी मुक्ताफळं ऐकायला मिळतात चुकीची, की जे आपण नाही वागलेलो किंवा गैरशब्द म्हण किंवा ट्रीटमेंट चुकीची थोडक्यात असं, तेव्हा आपल्या समोर एक अदृश्य भिंत घालायची की याच्या पलीकडे तुम्ही काय बोलता ते मला नाही, पण हे एकच आपण करू शकतो. आपलं ते कस्टमर आहे किंवा आपले ते व्ह्युअर्स. आता कसं होतं माहिती आहे का, ह्याच्यामध्ये सुद्धा परत सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणतो तो पॉईंट आला. कारण मी मध्ये आहे आणि इथे व्ह्युअर आहे आणि इथे कस्टमर आहे. मला कस्टमरचं पण मन सांभाळायचं आहे, ॲट द सेम टाईम मला व्ह्युअरचं पण मन सांभाळायचं आहे. कारण व्ह्युअरला मी जी ट्रीटमेंट देईन त्याच्यावर तो मला साड्या कशा देणार, किंवा कस्टमर्सची मी कशी त्यांना वर्तणूक देते, ट्रीटमेंट देते, त्याच्यावर माझा सेल अवलंबून आहे. त्यामुळे मी मधला काय म्हणतो सप्लाय चेनचा मॅनेजर ॲज अ मी काम करत होते. पण तू म्हणतेस तेही बरोबर आहे की काही लोकांना त्याचा गैरफायदा घेतात आणि घेतात तसा. आता एक तुला उदाहरण सांगते. मी पुण्यात रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगरची मी मेंबर आहे. तर रोटरीची असल्यामुळे जेव्हा तुम्हाला ग्रुपमध्ये युनिफॉर्म हवा असतो तर तशा रोटरी क्लबच्या मला बऱ्याच ऑर्डर्स येतात. कोणाला 40, कोणाला 60, कोणाला काय अशा. तर एका क्लबची मला अशी ऑर्डर आली होती, 40 साड्या त्यांना रेशीम कांजीवरम हव्या होत्या. आणि त्यांची जी प्रेसिडेंट होती ती आली माझ्याकडे आणि आमचं बजेट हे आहे, रिक्वायरमेंट हे आहे, तू करून देशील का? म्हटलं हो नक्की देईन. मग मी त्या व्ह्युअरला बोलवून घेतलं जो ह्या साड्या करतो, त्याला मी बोलवून घेतलं आणि मग तिलाही बोलवलं आणि म्हटलं काय तुम्ही सांगा, तुला किती हव्या आहेत, कुठल्या तारखेला हव्या आहेत आणि तू किती किंमत ते सांग, तू तुझं बजेट सांग. तर ते ठरलं वगैरे आणि तो म्हणाला हो मी त्यांना जे हवं होतं त्या याच्यात मी देऊ शकतो म्हणून. म्हटलं बरं, कारण त्या हँडलूमच्या साड्या होत्या. म्हटलं ठीक आहे.
आणि नंतर मग काही दिवसांनी साधारण एक 15-20 दिवस गेल्यानंतर त्या प्रेसिडेंटचा मला फोन यायला लागला, तुझ्या आहे ना लक्षात, तू त्याला फोन करतेस ना, टचमध्ये आहेस ना. म्हटलं हो नक्की आहे, मी विसरणार नाही, कारण माझ्या डायरीत पण ते लिहिलेलं असतं. आणि नंतर मी त्याला फोन करायचे की झाल्यात ना, हो झाल्यात, हो झाल्यात. मग नंतर एक दिवस त्याला म्हटलं झाल्या असतील तर तू मला कुरिअर कर किंवा स्वतः घेऊन ये. तर तो म्हणाला पॅक करून तयार आहे. म्हटलं मग पाठवायला तुला प्रॉब्लेम क्या है, क्यों नहीं भेज रहे हो? नहीं दीदी थोड़ी दिक्कत है. म्हटलं क्या दिक्कत है, क्या हो गया? तो थोड़ा मुझे रेट बढ़ा के चाहिए. तर म्हटलं क्यों रेट बढ़ा के चाहिए, आपने जो वो लेडी को बोला है वही रेट आपको देना पड़ेगा, ऐसे नहीं होना चाहिए. तर त्यांनी म्हणजे अडवणूक केली ती. तर मी म्हटलं हे बघ, तुला मी एनी केस वाढवून देणार नाही, मी देऊ शकते पण मी देणार नाही. तुझा अप्रोच जर का व्यवस्थित असता तर माझं प्रॉफिट पर्सेंटेज कमी करून पण मी त्यांना दिले असता. पण तू ही एक प्रकारची अडवणूक करतोस. आणि मी आत्ता तुला हो म्हटलं, तुला ती सवय लागेल की ह्यांना अडवलं की ह्या देतात वाढवून, त्यामुळे मी देणार नाही म्हणून. त्याला म्हटलं देणार नाही, पण मला भीती वाटली की आता ह्या बाईंना 40 साड्या मी कुठे देऊ ना. तर आपण, माझं नेहमी एक म्हणणं असतं की बिझनेसमध्ये तुम्ही अलर्ट असायला हवं, सजग असावं लागतंच. म्हणजे की हे व्ह्यूअर सगळे जेव्हा येतात ना, तर तेव्हा त्यांच्याशी मी साड्या सोडून इतर विषयावर सुद्धा गप्पा मारत असते, एक जवळचं नातं निर्माण व्हावं म्हणून. आणि आमच्याकडे तर अनिरुद्धचं म्हणणं असतं की कुठलाही पुण्याबाहेरचा माणूस आल्यावर खाल्ल्या पिल्ल्याशिवाय घरातून जाता कामा नये. मग सगळ्या व्ह्यूअरना मी खाणं पिणं असं हे देत राहायचे, त्यामुळे थोडंसं एक आपलं वेगळं रिलेशन निर्माण होतं. तर तो मला म्हणत होता की एकदा की आम्ही म्हटलं संध्याकाळी काय करता तुम्ही, तर म्हणजे नाही आम्ही असे विवर लोक रेल्वे स्टेशन शेजारी एकत्र बसतो आणि गप्पा मारत असतो म्हणून वगैरे टाईमपास करतो असं. म्हटलं बरं. तर ते तेव्हा मला आठवलं की हे रेल्वे स्टेशनच्या शेजारी जाऊन गप्पा मारत असतात, कारण त्याचा भाऊसुद्धा त्याच ग्रुपमध्ये येतात, त्याचा भाऊसुद्धा मला साड्या देत होता. म्हटलं आपण ही आयडिया करून बघूया लागू पडते का. म्हणून मी त्याच्या भावाला फोन केला आणि त्याला म्हटलं असं असं मला रेशीम कांजीवरम 40 हवे, टेक युअर ओन टाईम, काय असेल ते मला पाहिजे म्हणून. तर तो म्हणाला ठीक आहे दीदी. त्याला आनंदच झाला एकदम 40 साड्या म्हटल्यावर. तर तो मला म्हणाला ठीक आहे दीदी, मैं आपको कल बताता हूँ. म्हटलं ठीक आहे. लेकिन म्हटलं हां या ना, तो म्हणे हां. म्हटलं ठीक आहे. मी फोन ठेवला आणि मला जे अपेक्षित होतं तेच झालं. त्यांनी त्याच्या भावाला सांगितलं ज्याला मी ऑर्डर दिली होती ते, आणि 10व्या मिनिटाला त्याचा फोन आला, दीदी मैंने आपको मना नहीं किया है साड़ी देने को. म्हटलं मैं किधर बोल रही हूँ मना किया है. तर तुम्ही रघु को की तुमने बोला की साडी चाहिए. म्हटलं हां मला काहीतरी अल्टरनेटिव्ह पाहिजेच ना, म्हणून मी त्याला सांगितलं. नाही नाही मैं कल आ रहा हूँ. म्हटलं हां आ जाओ, मोस्ट वेलकम. मग तो येणार कळल्यावर मी त्या भावाला सांगितलं असं असं सगळं झालं होतं म्हणून मी तुला फोन केला, सॉरी पण मला त्या 40 नको आहे, पण नवीन ते गेल्यास की तू घेऊन ये. तर हे अलर्ट राहणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आणि त्यावेळेला म्हणजे क्रायसिसमध्ये हे सुचणं सुद्धा महत्त्वाचं असतं. हां हे सुचणं महत्त्वाचं असतं की सतत तुमचा मेंदू हातपाय गाळून आपण बसून राहतो, काही सुचत नाही आपल्याला, असं नाही होऊ चालत. होतं खरं म्हणजे त्या प्रेसिडेंटचा जेव्हा जेव्हा फोन यायचा तेव्हा ह्यांनी हे सांगितल्यावर जरा मी हे झाले होते अपसेट, पण म्हटलं हे करून बघूया. तर बरोबर प्रेझन्स ऑफ माइंड खूप गरजेचं आहे. ह्या व्यवसायाला मरण नसलं तरी सुद्धा स्पर्धा खूप आहे, अनेक जणी हा व्यवसाय करतायत. तर तेव्हा तुम्ही हे कॉम्पिटिशन कशी फेस करता आणि बेसिकली तुमचा USP काय आहे अप्रतिमचा? स्पर्धा प्रचंड आहे बाहेर, हे अगदी मला मान्य आहे. कारण लक्ष्मी रोड आणि कुमठेकर रोडला तर वरचेवर नवीन दुकानं ओपन होत असतात आणि शिवाय बायकासुद्धा हल्ली लेडीज बऱ्याच जणी हा बिझनेस करतात. पण माझं म्हणणं खरं सांगू का तुला, मी स्वतःशी सोडून कोणाशीच स्पर्धा केली नाही, कधीच नाही. कारण तो काय करतो किंवा ती काय करते हे बघण्यात आपण जर का आपला मेंदू गुंतला तर आपण काय करायचंय हा विचार आपल्या डोक्यात येत नाही आणि तिथे आपले लिमिटेशन्स थांबतात. किंवा आपण काही, आता साधं उदाहरण आहे की साड्या सतत नवीन येत असतात,
तर आपल्याला कोणाला काय ऑर्डर द्यायचे, माझे 19 आफ्टर कोरोना 15 झाले, 4 जण गेले, पण त्या 15 जणांना काम द्यायला तेव्हा माझी पद्धत अशी होती की मी डिझाईन कॉम्बिनेशन देऊन करून घ्यायची. मग ते सगळं बुद्धी चालायला आपल्याला डोकं रिकामं ह्यांचंच सगळं भरलं. तर कुणाशीही मी कधीच स्पर्धा केली नाही, कधीच नाही. कोणाचा किती सोय होऊ देत, किती दुकानं उघडू देत किंवा किती मोठमोठी काय म्हणतो आपण बुटिक्स ओपन होऊ देत, मी कोणाशीच कधी स्पर्धा केली नाही. ॲट द सेम टाईम माझी खासियत जी आपण म्हणतो ते काय होतं, तर पहिली गोष्ट म्हणजे कुठेच जाहिरात करायची नाही. कारण नाही म्हटलं तरी जाहिरातीवर पैसा खर्च होतो. मग तो जाहिरातीने आपल्या साड्या काय आहेत हे सांगण्यापेक्षा आपणच सांगू ना आपल्या साड्या काय आहेत ते. पण माध्यम काय मग माध्यम असं झालं की फार पूर्वी मंगलाताई गोडबोले माहिती असेल, लेखिका तो मुग्धाची आई, तर त्या माझ्या अगदी डे वनपासून म्हटलं तरी साडी म्हटलं की ती खरेदीला माझ्याकडे येतात. तर त्या एकदा माहेरचं काम त्या बघायच्या तेव्हा, तर त्या मला एकदा म्हणाल्या की तुम्ही जाहिरात का नाही देत. तर माझी टिपिकल मिडल क्लास थिंकिंग, मी म्हटलं नाही जाहिरात कशाला द्यायची, माझ्याकडे येतात म्हटलं भरपूर जणी. तर अगं तसं नाही, जाहिरात देऊन मग फरक पडेल, माहेरमध्ये तू जाहिरात दे म्हणून. आणि मला वाटतं दिवाळी अंकात वगैरे काहीतरी आम्ही जाहिरात दिली होती. आणि तेव्हा मी इतकी कच्ची होते की त्या जाहिरातीखाली माझा लँडलाईन नंबर तेव्हा होते ना, तो पण मी दिला नव्हता. आणि मग माहेर हे मासिक तेव्हा असं होतं की भारतात सगळीकडे जायचं, महाराष्ट्रात जायचं, भारतात जायचं, परदेशीसुद्धा जायचं. त्यामुळे त्या माहेरने मला खूप साथ दिली. आणि त्यांना ऑफिसला सगळीकडे फोन आले की आम्हाला नंबर नाही दिलेला, तुम्ही नंबर द्या, नंबर द्या. आणि त्यांनी माझा खूप फरक पडला. माहेर आणि विपुलश्री माधुरी वैद्य, तर ह्या 2 मासिकात फक्त मी जाहिरात द्यायचे, अदरवाईज कुठेही नाही. आणि एवढ्या वर्षाच्या काळामध्ये माझी आकाशवाणीवर मुलाखत झाली होती, वेगवेगळ्या मॅगझिनमध्ये माझी मुलाखत झालेली होती, किंवा हे काय पर्सिस्टन्सचं दे आसरा आहे, तर त्यांनी पण माझी मुलाखत घेतली होती. तर ही हळूहळू अशी, आणि शिवाय माउथ पब्लिसिटी, ह्याच्यामुळे सगळी काय म्हणतो आपण विदाऊट जाहिरात ही होत गेली. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही बाईला भरपूर साड्या दाखवल्या की ती खुश होते. तर आमचं तत्त्व हेच होतं की तुला कंटाळा येईपर्यंत आम्ही साड्या दाखवणार, आम्हाला कंटाळा हे काय यातली अजून आवडली नाही तुला, असं नाही, तुम्ही बास म्हणेपर्यंत आम्ही साड्या दाखवतो. आणि हे बायकांच्या दृष्टीने मोठं सुख आहे. आणि हे सुख प्रत्येक जण एक बघून गेले की कमीत कमी 10 जणींना सांगायची. तर ह्या गोष्टीचा मला खूप फायदा झाला की जे म्हणजे मी जेव्हा दुकानदारांकडे जायचं तेव्हा मी बघितलं होतं की काय होतं, त्यांचा स्टाफ साड्या दाखवायला कमी पडतो इन द सेन्स नाही स्वखुशीने दाखवा, तुम्हाला काय पाहिजे, कितीपर्यंत पाहिजे, रंग कुठला पाहिजे, एवढंच. दिलखुलासपणे साड्या दाखवणं हे त्या दुकानांमध्ये नसतं, ते इथे असल्यामुळे तो नक्की परिणाम मला त्याचा चांगला मिळाला, अगदी फायदा. सो समोरच्या कस्टमरची सायकोलॉजी नेमकी काय आहे ती समजून घेऊन आपण आपलं काम करायचं. नक्की. आणि कस्टमर्सचं म्हणशील तर 90-95% कस्टमर्स हे छान आहेत माझे सगळे, सगळ्या वयोगटातले. आज आता जवळजवळ 38 वर्ष, म्हणजे अजून 2 वर्षांनी 40 होतील, त्यामुळे 4 दशकं मी काम केले. त्यामुळे ऑफकोर्स 3 जनरेशन बरोबर तर नक्की केले. पण त्याच्यावर एक माझ्याकडे आजी होत्या. तर सकाळी मी मॉर्निंग वॉकवरून आले आणि लिफ्टमधून त्या आजी आल्या. तर त्यांना म्हटलं कोण हवं आहे तुम्हाला, तर तूच हवी आहेस. म्हटलं हो, काय झालं, पण सकाळी 6:30 म्हटल्यावर असं वाटतं काय झालं ना. म्हटलं काय झालं बरं, माझ्या ओळखीच्या नाही, काही नाही. नाही, मी साड्या बघायला आली आहे. म्हटलं आत्ता, तर म्हणे हो. म्हटलं तुम्हाला थोडं बसावं लागेल. म्हटलं मी आत्ता जस्ट वॉक करून बसते ना म्हणे. मग त्या डायरेक्ट खोलीत गेल्या, बसल्या वगैरे, त्यांना साड्या दाखवल्या वगैरे.
आणि म्हटलं तुम्ही आत्ता का आल्या 6:30ला? आणि अगं मी सकाळी 5:30ला चालायला जाते आणि मी घरी गेले तर आमचे 3 मजले आहेत, लिफ्ट नाहीये, परत उतरून तुझ्याकडे यावं लागेल, म्हणून मी चालून जाता जाता तुला जातो, प्लीज मी आले की मला दाखवत जा. म्हटलं बरं. मग बऱ्याच चौकशा वगैरे केल्या. मग म्हणे मिस्टर कुठे? तेव्हा माझे मिस्टर खोपोलीला होते. म्हटलं ते खोपोलीला असतात म्हणून. तरी हो का? म्हटलं बरं. आणि मग परत 3-4 महिन्यांनी अशाच त्या 6:30ला आल्या. त्यांना आम्ही असं बसलो होतो बाहेर बोलत, काय बघायचं आहे तुम्हाला वगैरे असं. तेवढ्यात तो सोमवार होता. तर माझे मिस्टर तेव्हा शनिवार रविवार यायचे आणि सोमवारी सकाळी उठून खोपोलीला जायचे. आणि 5:30ला ते आले तर ते तयार होऊन बूट घालायला बाहेर आले. तर त्यांच्यासमोर या मला म्हणाल्या, गंमत म्हणून सांगते की हे कोण? म्हटलं हे अनिरुद्ध इनामदार माझा नवरा. म्हटलं तू तर म्हणाली होतीस खोपोलीला असतात म्हणून. म्हटलं अहो मी कशाला खोटं बोलीन, आज सोमवार आहे म्हटलं. पण म्हणजे मला इतकी गंमत वाटली, किती त्या बायकाला. पण त्या कायम आल्या तरी 6:30ला मी त्यांना साड्या दाखवायच्या की म्हणजे हे एक कस्टमर. दुसरं एक म्हणजे आत्ता मला अनुभव आलेला, मला खूप ते भावलं त्यांचं, की माझा महेश्वरीचा आत्ता सेल झाला होता, फक्त एक्झिबिशन झालं होतं फक्त महेश्वरीचं. तर महेश्वरीचं एक्झिबिशन आहे हे सांगितल्यानंतर पुढच्या अर्ध्या तासात मला 11,000 रुपये माझ्या अकाउंटला जमा झालेले दिसले. म्हटलं अरे बापरे, हे कोणाचे 11,000 आले मला? ड्यू पेमेंट जी असतात त्याची माझ्याकडे लिस्ट असते. तर म्हटलं हे तर नाही आहे, काही नाव दिसत नाही. मग मी फोन लावला. म्हटलं हे चुकीचं आहे. म्हटलं मी असं अप्रतिम मीना इनामदार होती म्हणून. म्हटलं तुम्ही 11,000 माझ्या अकाउंटला जमा केले का? जीपे केला का? तर हो. म्हटलं का? तर म्हणे महेश्वरी साड्यांचा एक्झिबिशन आहे ना. म्हटलं हो. मी म्हणे पार्ल्याचीच आहे आणि ती देशपांडे आडनाव. मी म्हणे पार्ल्याला राहते आणि मला येणं काही शक्य नाही, तर 11,000पर्यंत जेवढ्या जमतील तुमच्या चॉईसच्या साड्या मला पाठवून द्या. म्हणजे हा विश्वास केवढा अप्रतिमवर की ह्यांचा चॉईस चांगला आणि चांगल्याच भेटणार. म्हटलं अहो पण साड्या आल्यावर तुम्ही द्या ना पैसे. नाही नाही म्हणे आता असू देते असतील ते. मग त्यांना मी नंतर व्हिडिओ लावला. त्यांनी अजून 2 साड्या घेतल्या, 17,000ची खरेदी करून. मग आता बाकी तुम्हाला म्हणजे हे सुद्धा अनुभव आहेत माझ्याकडे. एक अशी होती की तिच्या नवऱ्याला घेऊन आली आणि मला म्हणाली की ही साडी तुमच्याकडून घेतलेली परत घ्या. म्हटलं का? काय झालं? म्हटलं डिफेक्ट आहे का? नाही नाही म्हणे तुम्ही ह्यातला ब्लाऊज पीस कापून घेतला. म्हटलं मी का कापून घेईन? नाही नाही म्हणे तुम्ही घेतला ब्लाऊज पीस कापून. म्हटलं नाही. आणि तेव्हा माझ्यासमोर 4 कस्टमर्स होते ग. त्यांच्यासमोर ती मला वाटेल ते बोलली की मीडियाला हे करीन अमुक तमुक तू असं वगैरे. तर म्हटलं मग त्या माझ्या ज्या मदतनीस आहेत त्या भडकल्या. त्यांना बोलायला लागल्या तुम्ही असं कसं बोलता आमच्या ताईला वगैरे. त्यांना म्हटलं जरा थांबा, म्हटलं बोलू नका तुम्ही. त्या दोघांनी म्हटलं बसा तुम्ही, तुम्हाला काही पाणी वगैरे हवंय का? नाही नाही तुम्ही ब्लाऊज पीस कापून घेतलं त्याच्याबद्दल बोला. म्हटलं तेच सांगते, 2 मिनटं बसा. आणि मी आत गेले. तेव्हा माझी पद्धत अशी होती की तू साडी घेतलीस तर जेव्हा अंगावर टाकून बघतो आपण, साडी सोडलेली आणि अंगावर टाकून बघतो, तर मी आयपॅडमध्ये फोटो काढायची. तर मला ते सजग राहणं, परत तेच सांगते की मला ते आठवलं की आपण हा फोटो असणार आपल्याकडे. मी आज जाऊन आधी बघितलं आपल्याकडे आहे का, तर त्या बाईचा फोटो होता आणि पदर आणि पदराच्या पुढे ब्लाऊज पीस. मी आयपॅड घेऊन बाहेर आले आणि तिला दाखवलं आणि तिला म्हटलं हा तुझा फोटो आहे? तर हो. म्हटलं ही साडी तू अंगावर टाकली आहेस? तर हो. म्हटलं पदराच्या पुढे काय आहे? ब्लाऊज पीस आहे ना, मी नाही कापून घेतलेला. म्हटलं इतकी खजील झाली ती. तिचा नवरा म्हणाला चला, आणि त्या गेल्या. त्या गेल्यानंतर त्या चौघीच्या कस्टमर्स बसल्या होत्या. त्या म्हणाल्या की का तुम्ही ताई असं केलं? बोलायचं की त्यांना चांगला, ती तुम्हाला फार मीडियापर्यंत घेऊन चालली होती. म्हटलं नाही, ती माझी कस्टमर आहे. ती ऑलरेडी तिचा खजील झाले हा चेहऱ्यावर तिच्या दिसत होतं. आणि अजून मी बोलण्यात काय पॉईंट आहे ना. आणि बघा तुम्ही ही परत येते की नाही माझ्याकडे, कारण त्यांना साड्या आवडल्या ती येणार. आणि अक्षरशः अजूनही ती माझ्याकडे येते. तर हे तुम्हाला सहन करावं लागतं. खरं म्हणजे एरवी आपल्यावर कोणी असा आरोप केला तर आपण लगेच चुकीचं आहे ना हे वागणं वगैरे. पण नाही, असं ते करतात.
नाही, पण साड्यांच्या बाबतीत तुमच्यावर तर कम्प्लीट विश्वास आहे, म्हणजे डोळे झाकून. आजचाच विषय, आज आपण जेव्हा साडी कोणती आणू म्हटलं, कोणती आणू, फक्त माझ्याकडे त्याच्यासाठीचा ब्लाऊज, कारण ह्या कोऱ्या साड्या तुमच्या सगळ्या मी नेसते, अप्रतिम तर असतातच, पण फक्त त्याच्यावरती ब्लाऊज पीस मी तुम्हाला नेहमी सांगते की हे ब्लाऊज तुम्ही म्हणाल ती साडी, कारण तुमची प्रत्येक साडी जी मी दिल के करीबमध्ये नेसले ती प्रत्येक साडी अप्रतिमच आहे. ही कुठली साडी आहे, ह्याला काय म्हणतात? ही सॉफ्ट सिल्क मधली आहे आणि हल्ली बऱ्याच जणींना हेवी साड्या नको असतात, त्यामुळे बॉर्डर अगदी छोटी आहे बघ, पायपिंग बॉर्डर, हेवी पल्लू आणि पूर्ण अंगभर नाजूक बुट्टी आहे आणि फील पण खूप छान आहे, खूप छान आहे, पटकन नेसता होणार, ड्रेप होण्यासारखी, बसते पण पटकन. बरोबर. आणि तुमची साडी कोणती आहे? माझी साडी ही खरं कोरा सिल्क आहे. अच्छा. आणि ही मी तयार करून घेतलेली आणि त्याच्यावर मग मी मुंगा सिल्कचं ब्लाऊज घेतलं, त्याच्यावर वर्क केलं. इथे यायचं म्हणून मी खूप कटपट केली. छान दिसतंय, खूप सुंदर दिसतंय, अप्रतिम. ताई, पब्लिसिटीचं आणखीन काय माध्यम असतं? अजून तुम्ही एक्झिबिशन्स करू शकता की जिथे तुम्हाला प्रचंड थकायला होतं पण रिझल्ट सुद्धा प्रचंड छान मिळतात. त्यामुळे एक्झिबिशन हा पर्याय नक्की आहे आणि हल्ली बऱ्याच जणी तो करतात सुद्धा. त्याचे काही अनुभव सांगाल का? आहेत ना. मध्यंतरी काय झालं होतं, जवळजवळ मला वाटतं या गोष्टीला 20 वर्ष होऊन गेली असेल, मला ॲक्सिडेंट झाला होता आणि माझ्या उजव्या पायामध्ये 2 रॉड आणि 16 स्क्रू होते आणि 1.5 वर्ष मी बेड रिडन होते. पण ॲक्सिडेंट आपल्याला काय पुढचं माहिती नसतं ना, काय होणार, कसं होणं, कधी होणार ते. तर मी एका एक्झिबिशनमध्ये टेबल बुक केलं होतं आणि आय थिंक कॅम्पमध्ये पुना क्लब तिथे होतं आणि मला घरून कडाडून विरोध झाला की इथून पूर्ण प्लॅस्टर आणि तू एक्झिबिशनला कुठे चालली. म्हटलं नाही, मी जाणार आहे, पैसे भरले म्हणून नाही. माझ्या डोक्यात प्लॅन आहे की कॅम्प एरियात येणारा साडी वर्ग कसा आहे महिलांचा ते मला बघायचं आहे आणि त्यांना मी भरपूर सेल होईल माझी अपेक्षाच नाही, त्यांना कार्ड्स देईन. आणि त्यातून मला 20 वर्षापूर्वी जे आवश्यक होतं की प्रत्येकाला काय आपण मोबाईल वगैरे तेव्हा काहीच नव्हतं. आणि सुलेखा, मी कधीच कोणाला माझ्याकडे नवीन साड्या आल्या तुम्ही बघायला या म्हणून आत्तापर्यंत 38 वर्ष एकालाही फोन केला. पण माझं म्हणणं असं आहे की आता माझे पैठण्यांचे 3 विवर आहेत, गढवालचे 3 आहेत, असे प्रत्येकाचे 2-3 असे विवर आहेत. तर कोणाकडून कुठल्या साड्या घ्यायच्या हे ॲज अ कस्टमर माझं स्वातंत्र्य आहे, बरोबर आहे की नाही? तसंच कस्टमरला ते स्वातंत्र्य पाहिजे की अप्रतिमकडून घ्यायचं का बाहेरून. म्हणून मी कधी कोणाला असं एखाद्याने सांगितलं असेल की हे आलं की मला सांगतं, मी जरूर फोन करते. तर तसं मी त्या एक्झिबिशनला गेले आणि एका दिवसातच होतं एक्झिबिशन आणि प्रत्येकाला एक माझ्याबरोबर माझी मदतनीस होती आणि प्रत्येकाला मी कार्ड द्यायचं काम करत होते. फक्त ज्यांनी एक्झिबिशन काय म्हणतो आपण संयोजक जे होते, म्हटलं मला 2च्या ऐवजी 3 खुर्च्या द्या, मला पाय सरळ ठेवावं लागेल म्हणून, पण खाली टेकवतच नव्हता पाय. तर ते म्हणाले बरं. आणि मग मी असा पाय ठेवला आणि त्याच्यावर टेबलाचा टेबल क्लॉथ तो माझ्या पायावर घेतला की जेणेकरून माझा हा पाय दिसतच नव्हता. तर जवळजवळ 12-12:30, सकाळी 7ला गेले होते ते संध्याकाळी 10ला आले. तर साधारण 12-12:30च्या सुमारास एक बाई आली आणि मला म्हणाले की मॅडम तुमच्या साड्या छान आहेत, पण तुम्हाला माहीत नाही तुमच्यासमोर साडीप्रेमी कस्टमर आला तर तुम्ही उठून उभं राहायला पाहिजे. मग मी म्हटलं की हो तुमचं अगदी बरोबर आहे, पण मी नाही उभं राहू शकत. नाही, तुमच्यात तेवढा स्टॅमिना नसेल तर स्टॉल घ्यायचा नाही ना. म्हटलं आता हिला सांगणं आवश्यक आहे. म्हटलं तसं नाही आहे, हे बघा म्हटलं, ते बाजूला केलं. म्हटलं बघा माझा पूर्ण पाय म्हटलं 2 रॉड आणि 16 स्क्रू आहे. मग ती इतकी खजील झाली आणि आजही अजूनही ती माझ्याकडे येते. म्हणजे हे जे आहे ते तुम्हाला म्हणजे सगळ्यांना कार्ड वाटून सुद्धा तिथली कस्टमर्स मला मिळाली. स्वतःला मला मी किती बरं नसताना सुद्धा काम करू शकते याचा अंदाज आला. आणि ते म्हणजे माझी आई ना कॉलेजमध्ये असताना म्हणायची
की आणि तेव्हा आई काय म्हणेल ते आपल्याला लेक्चर वाटायचं ना या कानाने. पण आता ते जाणवतं की नेहमी कसं करायचं असतं तर तुमची झोप, तुमचा आहार आणि तुमचा स्टॅमिना हे तुम्ही ठरवायचं, किती वाढवायचं आणि किती नाही वाढवायचं का कमी. त्याच्यावर तुमचं भवितव्य अवलंबून असतं. हे ती कॉलेजमध्ये असताना मला म्हणजे आता मला जाणवतं ते की तिचं किती बरोबरची ती वाक्य होतं. म्हणून अजून एक मी अनुभव सांगू शकेन म्हणजे एक्झिबिशन एक कोल्हापूरला होते. हो, कोल्हापूरला झालं होतं आणि कोल्हापूर पैसेवाल्यांचं शहर आहे. त्याच्यामुळे कोण व्यक्ती होती मला माहिती नाही. तर ती अशी आली आणि मी साड्या डिस्प्ले केल्या होत्या आणि ही द्या, ही द्या, ही द्या, ही द्या असं करून खूप साड्या घेतल्या. 8 ते 10 साड्या तिने 10,000च्या पुढच्या अशा घेतल्या. मी बिल वगैरे केलं आणि ती बाई गेली पुढे आणि तिच्याबरोबर एक पूर्वी कसे मुनीमजी किंवा असे सेक्रेटरी वगैरे असायचे तसं कोणीतरी होता. तर त्यांनी मला बिल दिलं आणि मला असं वाटलं ही बाई पुढे निघून गेली, पैशाचं नाव नाही. काळजी वाटली गो की कोल्हापूर साड्या दिल्या होत्या. साड्या त्याचा कोण तिचा जो मुनीमजी किंवा जो कोण असेल त्याच्याकडे दिल्या. मी बिल दिलं, साड्या दिल्या आणि जिनी ते एक्झिबिशन अरेंज केलं होतं ती बरोबर माझ्या समोर होती. पण मधलं अंतर खूप होतं की आम्हाला बोलणं शक्य नव्हतं. तर माझ्या चेहऱ्यावरून तिने ओळखलं की हिला प्रश्न पडला, या बाईला साड्या दिल्या, पैसे तर नाही, एवढ्या साड्या घेतल्या. म्हणून मी तिच्याकडे नुसतं वेळ तिने मला सांगता गेला. म्हटलं हां म्हणजे हिच्याही कुठली तरी ओळखीची आहे बहुतेक. आणि मग ते गेले आणि एक्झिबिशन माझं इतकं छान झालं. संध्याकाळी तो माणूस आला, अशी ब्रीफकेस सारखी बॅग होती आणि प्रत्येक काउंटरला असे पैसे देत गेला ज्यांच्याकडून काय काय घेतलं होतं ते. हा अनुभव माझ्यासाठी इतका म्हणजे असंही असू शकतं असं मला वाटलं की माझ्या जे मनात होतं की बिझनेस म्हटल्यानंतर तुम्हाला रिस्क घेतली पाहिजे. मान्य आहे मला, माझा तो वेडेपणा असेल कदाचित, पण ती रिस्क घेणं अगदी. आणि अजूनही त्या येतात माझ्याकडे. आणि ते एक्झिबिशन झाल्यानंतर 4 जणी माझ्याकडे आल्या थोडा 1-2 महिन्यानंतर आणि मला फोन केला की आम्ही असं असं 4 जणी येतो. हा किस्सा खूप छान आहे. तर त्या म्हणाल्या की म्हणे आम्ही 60 जणी आहोत आणि 60 जणी डॉक्टर आहोत आणि कॉन्फरन्स आहे आमची आणि त्याच्यासाठी आम्हाला 60 साड्या हव्या आहेत. म्हटलं ओके, आमचं असं असं एवढं बजेट आहे. 4 जणी आल्या होत्या. म्हटलं ठीक आहे, तुम्हाला हे दाखवलं, ते नाही, हे नको, हे नको, हे नको. तोपर्यंत 12 वाजले होते आणि मला माहिती होतं या 4 जणी आमच्याकडचा नियम आहे, खाल्ला प्यायल्याशिवाय पाठवायचं नाही. मग मी खिचडी, कढी असं काही काही केलं होतं. त्यांना म्हटलं आपण थोडा ब्रेक घेऊया आणि आपण नंतर हे होऊया. तोपर्यंत ती काय म्हणाली की आम्हाला इरकल चालेल. म्हटलं बरं, पण परत मॅनेजमेंट. माझ्याकडे 25च इरकल होत्या. इरकलचा स्टॉक मला कमी होता पण त्या काळामध्ये इरकल खूप चालायच्या. तर म्हटलं बरं. आणि मग हे आम्ही जेवणं वगैरे करून परत साड्या बघायला गेलो तर मला मोबाईल वाजला. म्हटलं कोण बोलतंय? तर माझा व्ह्युअर होता. तर दीदी आपके पास एक काम है. म्हटलं क्या काम है? तर म्हणे की मी म्हणे इरकलची लूम सुरू केली होती, आपको मालूम है ना, पता है ना? म्हटलं हाँ पता है, क्या हुआ उसका? तर तो म्हणाला मेरे पास 60 इरकल है और मुझे लूम बंद करनी है. अय्या. आणि खरं म्हणजे प्रत्येक साडीचं प्रत्येक गाव ठरलेलं होतं. पण ह्याच्याजवळ लूम त्यांनी केल्या आणि त्याला ते काही फारसं पटलं नाही. तर मला तुम्ही 60 साड्या घ्या आणि मला फक्त पैसे लगेच हवेत. एरवी मी मागत नाही, पण आता म्हणेन मी अडकलेलो आहे त्यामुळे मला पैसे लगेच पाहिजे. मला कळेना 60 यांना हवे आहेत, 60 हा देतोय. म्हणजे माझी ना स्वामी समर्थांवर प्रचंड भक्ती आहे. म्हणजे मे बी हा योगायोग सुद्धा असेल, काही मला माहिती नाही. पण म्हटलं हो ठीक आहे, तुम्ही आणा म्हटलं, पैशाची सोय मी करते. मग तो दुसऱ्या दिवशी घेऊन त्या बायकांना मी सांगितलं तुम्हाला 60 इरकल मिळत आहेत. माझ्याकडच्या 25 आणि त्या 60 अशा 85 इरकल आहेत तुम्हाला मिळत आहेत त्या. तुम्ही सिलेक्ट करा. मग तुम्ही सिलेक्ट करा. तर त्या म्हणाल्या तू येशील का कोल्हापूरला घेऊन? म्हटलं हो येईन, काही हरकत नाही. पण तो माणूस आला तो म्हणाला दीदी सॉरी पण मला तुम्ही पेमेंट करावं लागेल. मी मगाशी तुला जे म्हटलं की तुमचं जे इन्कम आहे त्यातून तुम्ही बाकी ठेवलं पाहिजे, बॅलन्स ठेवला पाहिजे, सेविंग केलं पाहिजे. कारण अशी येणारी अचानक येणारं जे असतं तिथे तुम्हाला पेमेंट द्यावंच लागतं.
तिथे जर का मी त्याला म्हटलं असतं माझ्याकडे पैसे नाही, थांब जरा, त्या बायका देतील मग दे, त्याला जो माझ्याबद्दल विश्वास होता, ते जे साठवलेले पैसे होते ते मला तिथे त्याला देता आले. मग तो 2-3 दिवसांनी घेऊन आला. मी सगळ्या साड्या गाडीत पाठ टाकल्या, 85 साड्या घेऊन गेले आणि त्यांना म्हटलं तुम्ही घ्याल ना नक्की, मी एवढ्या मागवल्यात. हो म्हणे, तू 85 घेऊन ये, आपण बघू. आणि मी तिथे गेल्यावर त्यांनी त्यांच्या वैदी कोण जे नाते होते, मैत्रिणी, त्यांना सगळ्यांना बोलावून 85च्या 85 रुपये दिले. म्हणजे हा जो त्या विवरला माझ्याबद्दल विश्वास होता किंवा हा जो अनुभव मला आला की 60 इरकल तुला हव्या तर 60 इरकल त्याच्याकडे आहेत, तर असं सुद्धा घडलेलं आहे. वा, मस्त मस्त किस्से आहेत मस्त तुमच्याकडे. किस्से आहेत अगदी. माझ्या मैत्रिणी म्हणतात तू एक पुस्तक लिही. म्हटलं आफ्टर रिटायरमेंट. वा वा. बरं, फॅशन फॉरकास्ट नावाचा जो प्रकार असतो त्याच्याबरोबर तुम्ही कसे डील करता? कारण आत्ता तर काय ट्रेंडिंग आहे तुम्हाला माहीत असतं, पण उद्या काय असणार आहे किंवा इन फ्युचर कुठला ट्रेंड येणार आहे हे सुद्धा माहीत असणं गरजेचं असतं आपल्याला. गरजेचं असतं. खरं सांगू का, फेसबुकचा जर का तुम्ही अभ्यास केला, फेसबुक माझं म्हणणं आहे की तुम्ही बिझनेस करता ते वापरावं, बाकी काही गोष्टी करण्यापेक्षा. तिथून आपल्याला मिळतं. आणि हे जे आहे की पुढे काय असेल, हे माझे जे व्ह्युअर्स आहेत, तर आता काय झालं, ही त्यांची 3री जनरेशन आहे. पहिल्या 2 जनरेशन मी सांगीन ते कॉम्बिनेशन सांगीन, ते डिझाईन ते सुद्धा ठरलेलं असतं. टसरवर हे चालेल, सॉफ्ट सिल्कवर हे चालेल, थिक सिल्कवर हे चालेल, लिननवर हे चालेल. तर त्यांचे जे डिझायनर असतात, डिझाईन करून देणारे त्यांना, तर त्यांची ही सगळी डिझाईन्स असतात. तर ते कुठली डिझाईन सिलेक्ट करतात, कुठल्या डिझाईन कुठल्या साडीवर घेऊन सिलेक्ट करतात, हे ते व्हिवर लोकच आम्हाला सांगतात, ज्या हँडलूमच्या साड्या असतात त्या. आत्ता सध्या परिस्थिती अशी आहे की समजा साऊथमध्ये एखादं डिझाईन आलं तर पहिल्यांदा कसं फक्त साऊथमधलं डिझाईन तुमच्यापर्यंत यायचं, इतकंच लिमिटेड होतं. आता तसं नाही आहे. साऊथचं हँडलूमचं डिझाईन बेंगलोरला जातं. बेंगलोरवाले पॉवरलूम बनवतात, पॉवरलूमवरचे त्या साड्या सेम डिझाईनच्या करतात. आणि बेंगलोरवाल्यांचं जे डिझाईन आहे ते सुरतला जातं, तिथे सगळं सेमी बनतं. असं ते सर्कल आहे. की आपल्याला ते ओळखता आला पाहिजे, प्युअर कुठलं, हँडलूम कुठलं, सेमी कुठलं, असं. तर तो एक जो प्रकार आहे तो असा मला व्हिवर थ्रू मिळतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता काय चालेल, नंतर काय चालेल, हे तुम्हाला सजग राहावं लागतं. काही आता असं असतं की मी वर्क करून देते, माझे कारागीर आहे, हँडवर्कवाले आहे, मशीन वर्क, काट वर्क, कांता वर्क, असे वेगवेगळे कारागीर आहेत. तर त्यांच्याबरोबर सुद्धा माझ्या मीटिंग होत असतात की बाबा नवीन काय आलंय, सीझन कुठला आहे, गणपती गौरी आहे आता काय चालेल, क्रिसमस आहे आता काय चालेल, किंवा लग्नाचा सीझन आहे आता काय चालेल. त्याप्रमाणे मी आता तुला सांगते, आत्ता हा एप्रिल महिना चालू आहे ना, माझ्या जूनच्या साड्या गेलेल्या आहेत, सॉरी गणपतीच्या साड्या गेलेल्या आहेत. की गणपती गौरी, मग तो आपला सगळा याचाच सीझन असतो, काय म्हणतो आपण, सगळे सणवार असा तो सीझन असतो. तो त्याच्या साड्यांची ऑर्डर म्हणजे आत्ता गेली एप्रिलमध्ये. तुमच्या साड्या ऑनलाईन सुद्धा विकल्या जातात का? नाही, ऑनलाईन नाही. माझ्याकडे साड्यांचं जे बेसिकली माझं बुटीक आहे. आणि मी व्हिडिओ टाकल्यानंतर जी तुम्हाला एखादी आवडली आणि मला स्क्रीनशॉट आला आणि मग मी ते कुरिअर करते. ऑनलाईन नाही. माझ्या व्हिडिओतून तुम्ही जेव्हा एखादी साडी स्क्रीनशॉट काढून मला पाठवता तेव्हा मी कुरिअर करते. ऑनलाईन म्हणजे सगळं साड्या म्हणजे फेसबुकवरच, फक्त प्रत्यक्ष तुमचं बुटीक नसतं, तसं माझं नाही. अच्छा. पण मी असं ऐकलं की ऑनलाईन खूप फ्रॉड्स सुद्धा होतात, एस्पेशली या बिझनेसमध्ये. फक्त ऑनलाईन नाही, कुरिअरमध्ये सुद्धा होतात. ती सुद्धा माझी भरपूर अनुभव आलेले आहेत. एक औरंगाबादचा कस्टमर आहे, त्यांनी 20,500ची पैठणी घेतली. पैठणी घेतल्यानंतर साधारण आम्ही कुरिअरचा फोटो पाठवतो त्या रिसिप्टचा की तुम्हाला कुरिअर केलेलं आहे. कुरिअर केल्यानंतर तुमचं पेमेंट होणं अपेक्षित असतं, तर ते तर नाहीच केलं. मग 2-3 दिवसानंतर तिला मी फोन केला की तुम्हाला कुरिअर मिळालं का, तर म्हणे नाही. बरं, कुरिअर मला सांगत होता हो मिळालंय म्हणून. आणि तिथे कुरिअर तुम्हाला सगळं असतं, कोणी घेतलं, किती वाजता घेतलं, सही असते. तरी मला नाही म्हणून म्हटलं बरं. मग परत मी तिला फोन केला दुसऱ्या दिवशी, म्हटलं नाही तुम्हाला कुरिअर मिळालेलं आहे आणि या कुरिअरकडून तुम्हाला ती साडी मिळालेली आहे आणि तुम्ही नाही म्हणतात, तर तुम्ही प्लीज त्याचं पेमेंट करा.
मी विचारते घरात मी नसताना कोणी घेतली का. म्हटलं ठीक आहे विचारा पण पेमेंट करा. पण संध्याकाळी 6पर्यंत करते म्हणाली. संध्याकाळी 6पर्यंत पेमेंट केलं नाही. मी परत फोन केला. म्हटलं अहो आलेले नाही आहेत तुमचे पैसे, तुम्ही जीपे केलं नाही का. नाही त्याचं काय आहे माहिती आहे का, माझ्याकडे एवढा बॅलन्स नाही. म्हटलं मग आता तुम्ही एक काम करा. नाही म्हणजे मी उद्या सकाळपर्यंत करते. म्हटलं उद्या सकाळपर्यंत तुम्हाला जमलं नाही समजा बॅलन्स टाकलं आणि मला पेमेंट करणं, तर माझा त्याच्यावर पत्ता आहे. त्या पत्त्यावर तुम्ही मला ती साडी परत पाठवून द्या म्हणून. आणि म्हटलं एक काम करा की मी तुम्हाला काय म्हणतो आपण सवलत दिली की नाही नंतर पेमेंट करा चालेल, पण तुम्ही त्याचा गैरफायदा घेताय मॅडम. त्यामुळे तुम्ही माझ्या कुरिअरचे आणि तुम्ही पाठवलेल्या कुरिअरचे पैसे तुम्हीच द्या. खरं म्हणजे 20-500ची साडी जी बाई तुम्हाला देते त्यांना हे कुरिअरचे पैसे परवडत नाही असं नाही, पण तुम्हाला कुठेतरी ते जाणवून दिलं. असं बऱ्याच असतात. किंवा एक कस्टमर माझं पुण्यातलंच होतं, झाली बरीच वर्ष झालं, एक 10-12 वर्ष झाली असतील, डेक्कनवर राहणार. आणि तिने माझ्याकडून 78 का 79 हजाराच्या साड्या घेतल्या आणि म्हणे मी पेमेंट करते म्हणून. म्हटलं बरं. आणि डेक्कनसारख्या ठिकाणी राहणारी बाई मी कशाला अशी. तरी मी 8 दिवस झाले एक फोन केला तर नाही आता मी दुबईला चालली आहे मुलीकडे, मी आल्यावर पैसे देते. बरं. मग नंतर परत फोन केला, मी मयूर कॉलनी त्या बाजूला येईन तेव्हा तुमचे पैसे देईन. म्हटलं बरं. तिसऱ्यांदा फोन केला तर नाही आता परत मी गावाला चालली. म्हटलं कधी चाललायत तुम्ही. तर 2-3 दिवसात जाणार, पण म्हणे माझी आता गडबड आहे. म्हटलं बरं. दुसऱ्या दिवशी सकाळी अनिरुद्धला मी म्हटलं आता आपण त्यांच्याकडे जायचं. आणि तेव्हा मला होत होता स्लिप डिस्कचा त्रास. म्हटलं हो देत जायचं. आणि खाली गेल्यावर मी तिला मोबाईलला फोन केला की मला स्लिप डिस्कचा त्रास होतोय, मी खाली आली आहे, पण माझे मिस्टर पैसे घ्यायला येतात तर तू पैसे तयार ठेव म्हणून. तर म्हणाली बरं. 4 लिफ्ट नव्हती, 4 जिने चढून हा माणूस गेला. दारातून आत ये सुद्धा म्हटलं नाही. तिथे 78 का 79 हजार आहे ती कॅश दिली. उभं राहून मोजायला लावलं की अरे येऊन बसा आतमध्ये, कोण माणूस आपल्याकडे आले, तुम्हाला निदान एवढं तरी पाहिजे ना, बसा सुद्धा म्हटल्या नाहीत. आणि मलाच खूप वाईट वाटलं की अरे या माणसाला वरती जाऊन हे, पण मला स्लिप डिस्कमुळे जिने चढायचे नव्हते तेव्हा. तर असे आहेत कस्टमर. बापरे. मगाशी तू म्हणाले चांगुलपणाचा गैरफायदा ते सुद्धा भरपूर आहेत. तुमच्याबरोबर तुमची सून सुद्धा काम करते. हो. आता कसं झालं 17वं मला लागलं 6 डिसेंबरला. तर थोडंसं मला असं पर्चेसिंग करताना जाणवायचं आपण करतोय आत्ता तरी टचवूड माझी तब्येत छान ठणठणीत आहे, पण जर का मला काही झालं तर पुढे काय. या 2 मुली तयार आहेत पण पुढे काय ना असं. आणि हे मला डिसेंबरमध्ये जाणवत होतं. आणि जानेवारीमध्ये मला माझी धाकटी सून, 2 सुना आहेत मला, एक अमेरिकेत असते एक पुण्यात आहे. तर ती मला म्हणाली की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. म्हटलं काय बोलायचं आहे बोल. तर मला जे अप्रतिमला जॉईन व्हायचं आहे म्हणून. म्हटलं अरे वा त्याच्यासारखी गुड न्यूज नाही. कारण माझा प्रश्न आपोआप सुटला. मध्यंतरी मला 2-3 जण अप्रोच झाले होते की तुमचा बिझनेस जेव्हा तुम्ही बंद कराल तेव्हा आम्हाला अप्रोच व्हायचं आहे, म्हणजे आम्हाला चालवायला आवडेल, तुमची काय गुडविल असेल ती पण आमची द्यायची तयारी आहे. म्हटलं गुडविलवर मी नाही ठरवणार. आपण एखादी मुलगी सासरी पाठवताना तिच्या घरी पैसे किती आहेत नाही बघत, हे माझं 3रं मूल आहे म्हटलं. आणि हे डोक्यात विचार चालू होते. त्यांना मी सांगितलं जेव्हा करीन मी बंद तेव्हा तुम्हाला बघेन. पण हिनीच आता मी तुला जॉईन होऊ का म्हटल्यानंतर मला खूप छान वाटलं. वा मस्तच. आणि हल्लीचे जनरेशन आपल्यापेक्षा म्हणजे आमच्यापेक्षा हुशार आहे, व्हिजन आहे, त्यांच्या आयडिया वेगवेगळ्या असतात. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींचा मला नक्की फायदा होईल. नमस्कार, मी मित्रा इनामदार. मी नुकतीच अप्रतिम सारीजला जॉईन झाली आहे 1 जानेवारीपासून. आज मी तुम्हाला आमच्या बुटीकची एक छोटी झलक दाखवणार आहे. इथली जी रेंज तुम्ही सगळी बघताय, या सगळ्या साड्या साधारण 2000 to 8000 या रेंजमध्ये आहेत. ह्याच्यातले काही प्युअरमधले मी प्रकार दाखवते. ही एक आहे जामेवार साडी. बरेच ह्याच्यात वेगवेगळे प्रकार इथे लावलेले आहेत. काही प्युअर सिल्क्स आहेत, काही ब्लेंडेड आहेत. रेंज तशी बऱ्यापैकी मोठी आहे. ह्या काही साड्या मी दाखवते.
इथले ह्या प्युअरमधल्या काही आहेत, लिननमधल्या. इथे काही हँडवर्कच्या आहेत साड्या. ही एक आहे कांथामधली. त्यानंतर इथेही काही कॉटनमधल्या आहेत, कोटा आहेत. काही ब्लेंडेड सिल्क्स इकडे आहेत. थोड्या दाखवते. हा आमचा एक सिग्नेचर पीस आहे. मस्लिनमधला सध्याचा खूप पॉप्युलर, एकदम हॉट सेलिंग असा आहे. हे आमच्या अगेन सिग्नेचर कलेक्शनमधल्या काही आहेत. या सगळ्या कोरा सिल्क्स आहेत. खूप सुंदर कलर्स आहेत. एक्स्ट्रीमली पॉप्युलर अशा ह्या आहेत. इथली सगळी रेंज जी आहे ह्या सगळ्या प्युअर सिल्क हँडलूम साडीज आहेत, ज्याच्यात पैठण्या आहेत, गढवाल आहेत, कांजीवरम आहेत, बनारसी आहेत, सॉफ्ट सिल्क्स आहेत. खूप रिच असा या सगळ्या साड्या आहेत. ह्याच्यात काही आमचे कस्टमाइज्ड पीसेस सुद्धा आहेत, जे करून घेतलेले आहेत अकॉर्डिंग टू प्रत्येकाचे चॉईसेस, कलर्स, स्टाईल्स. हा आमचा सगळा सेक्शन आहे आमच्या सगळ्यात पॉप्युलर रेंजचा, विच इज माहेश्वरी. त्याच्यात सुद्धा भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत. अगेन कस्टमाइज्ड काही आहेत, माहेश्वरी विथ पैठणी बॉर्डर. हे सगळे इथे वेगवेगळे कलर्स, स्टाईल्स, पण सगळ्या माहेश्वरी आहेत, विच आर एक्स्ट्रीमली पॉप्युलर आमच्या सध्याच्या. काही प्रकार दाखवते. आमचे गेले काही दिवस दिल के करीबवर सारीज जे गिफ्ट होतात गेस्ट्सला, त्या आमच्या खूप आत्ता सध्या पॉप्युलर झाल्या आहेत. ज्यांनी एपिसोड्स बघून की आम्हाला अप्रतिमच्या साडीज आम्ही बघितल्या दिल के करीबवर, इधर गिफ्ट्स म्हणून किंवा सुलेखा तळवळकरनी ज्या काही नेसलेल्या आहेत त्याही आमच्या अप्रतिमच्या आहेत आणि त्या खूप पॉप्युलर झालेल्या आहेत. त्याच्यामुळे आम्हाला बरीच सोशल मीडियावर खूप बूस्ट मिळाला. ॲज अ प्लॅटफॉर्म इट वॉज व्हेरी व्हेरी हेल्पफुल फॉर अस. आणि बऱ्याच म्हणजे माहेश्वरीसुद्धा खूप त्याच्यामुळे आमच्या पॉप्युलर झाल्या आहेत आणि बाकी प्रकारसुद्धा. मीनाताई, थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. एक फक्त शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही आता बराच काळ दिल के करीब बरोबर म्हणजे आपण एकत्र काम करतोय. सो दिल के करीब बरोबर काम करायचा अनुभव कसा होता तुमचा? माझा खूप छान अनुभव होता. आणि माझं उलट म्हणणं असं आहे की माझा मोठा मुलगा अमेरिकेत असतो, तर त्याच्याकडे गेले होते आणि तिथे असताना आपल्याला वेळ असतो, तर तिथे मी दिल के करीब बघायला सुरुवात केली. आणि मला अनिरुद्ध म्हणाला की अगं तू ह्याच्यात बघ ना. म्हटलं नाही, त्या कुठे, मी कुठे, असं कसं वगैरे. आणि मग नंतर मला इथे आल्यानंतर माझ्या डोक्यातनं पूर्ण गेलं रोजच्या व्यापामध्ये. आणि एकदा मी दिल के करीब न चुकता बघते. काही एपिसोड तर परत बघते, कारण मला मुलाखती बघणं हा माझा छंद आहे. तर तेव्हा म्हटलं अरे आपण हे देऊ शकतो काय, म्हटलं आपण स्पॉन्सर आपण पण करू शकतो. आणि मग तुझा नंबर मिळवून आणि तिथून मग शूटिंग झालं मयूर कॉलनीमध्ये, बुटीकमध्ये वगैरे. पण माझा दिल के करीबचा अनुभव अतिशय चांगला आहे. स्पेशली तू जी मुलाखत घेतेस ते, आणि एवढे सगळे व्याप सांभाळून, किंवा मनीषा, तुमची टीमच सगळी खूप छान आहे. मला खूप छान वाटतं की हल्लीच्या काळामध्ये अशी एक दिल के करीब सारखी काय म्हणतो आपण मुलाखत घेणारी तुमची जी टीम आहे, ह्याचा खूप छान अनुभव आहे मला. कारण सगळ्या तुमच्यासारख्या स्पॉन्सर्सचा आमचा अनुभव खूप छान आहे. मला असं वाटतंय की त्यांना आमच्याकडून आणि आम्हाला त्यांच्याकडून फायदासुद्धा होतो, कारण खूप वेळेला तुमचा नंबरसुद्धा माझ्याकडे मागतात. हो. आणि मी व्हॉट्सॲपवरती म्हणू नका किंवा कमेंट्समध्ये म्हणू नका, तुमचा नंबर देते. सो मला असं वाटतं की ह्या पद्धतीने जर का फक्त मैत्रीच नाही तर बिझनेससुद्धा, व्यवसायसुद्धा आपण जर का म्हणजे बायकांनी, स्त्रियांनी एकत्र केला तर आपण एकत्र मोठे होऊ, एकत्र ग्रो होऊ. नक्की. मला पण खूप छान वाटलं
तुम्ही मला बोलवला, म्हणजे मला बोलतं केलं. बोलता का तुम्ही? किती छान बोलता, किती छान बोलता. पण खरंच माझा अनुभव छान आहे. इथे येऊन सुद्धा मला अगदी प्रसन्न, छान वातावरण आहे. हो ना. आणि तू पण खूप छान, उलट मीच कुठेतरी कमी पडली अरे असं मला नाही. वाटतं. ठरवलेले मुद्दे राहून जातात असं बऱ्याचदा तुम्हाला होतं. भेटून नेहमीच मला खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. नेहमी तुम्हाला भेटल्यानंतर काहीतरी शिकायला मिळतंच मला. Thank जसं you. गेल्या वेळेला आणि आता 2-3 वेळेला तुम्ही तो विषय काढलात की तुमच्याकडे आलेले पाहुणे कधीच उपाशी जात नाही, तर नाही. नेहमी जेवून हो. जातात. तो अनुभव मी स्वतः घेतलेला हो, आहे अच्छा. आणि तो माझ्यासाठी सुद्धा अनुभव खूप टचिंग होता. एकतर स्वयंपाक तुम्ही इतका छान करता, थँक्यू. म्हणजे काहीतरी म्हणजे असतो रोजचाच, पण काहीतरी हटके असतं त्याच्यात. असतं. आणि तुमच्या हाताला अप्रतिम चव आहे. मला साड्यांखालोखाल स्वयंपाकाची प्रचंड आवड आहे. हं, खूप हं. आवड आहे. खाऊ घालायची. खाऊ घालायचे आणि प्रेमाने करता सगळं. प्रेमाने. थँक्यू मीनाताई. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब उद्यमशील.